हाय, मी अर्चना लाईफस्टाईल या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत करते। तुम्हाला जर पनीरची तेच भाजी खाऊन जर बोर झाला असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे। चला तर मग मस्तपैकी पनीर रोल रेसिपी आपण करूया। ही पनीर रोल रेसिपी करताना याच्यामध्ये मी भरपूर अशा भाज्या वापरलेल्या आहेत, त्यामुळे मुलांसाठी हेल्दी भाजी आहे आणि मुलं पण खूप आवडीने अशा प्रकारची भाजी खातात। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। पनीर रोल बनवण्यासाठी मी ते 250 ग्रॅम पनीर घेतलेले आहे। 2 कांदे कट करून घेतले, शिमला मिरची, गाजर, पत्ताकोबी आणि अद्रक लसूण हे किसून घेतलेले आहेत। आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल ओतून घेते। तेल आपल्याला छानपैकी गरम होऊ द्यायचं, म्हणजे आपल्याला फोडणी देता येईल। आता इथे मी सुरुवातीला गाजर घेतलेले आहे, ते तेलामध्ये टाकले। गाजर यासाठी मी सुरुवातीला टाकले कारण की गाजर हे कच्चे राहते, भाज्या सगळ्या शिजून जातात पण गाजर शिजल्या जात नाही, त्यामुळे मी सुरुवातीला तेलामध्ये गाजर टाकून घेतलेले आहे। आता हे गाजर छानपैकी तेलामध्ये तळल्यासारखं होतं, मग त्यामध्ये आपण दुसऱ्या भाज्या टाकून घेऊया। गाजर सुरुवातीला टाकल्यामुळे छानपैकी तळून निघालेले आहे। आता यामध्ये मी कांदा टाकून घेते, बारीक लांबका चिरलेला आहे तो आता व्यवस्थित मिक्स करून घेते। आता त्यामध्ये मी शिमला मिरची टाकून घेते। तुम्ही बघितलं असाल मी कांदा जास्त वेळ ठेवलेला नाही, लाल होईपर्यंत परतून घेतलेला नाही, कारण की आपल्याला जास्त कांदा परतून घ्यायचा नाही लाल होईपर्यंत। तर शिमला मिरची पण थोडीशी अशी परतली, त्यामध्ये लगेच पत्ताकोबी टाकून घेतले। आता हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित छानपैकी शिजल्या जातात भाज्या। आता यामधल्या भाज्या बघा, पत्ताकोबी, शिमला मिरची आणि गाजर हे मुलांना असंच खा म्हणलं तर अजिबात खात नाही, त्यामुळे अशा प्रकारची भाजी जर तुम्ही करून दिलात तर मुलं खूप आवडीनं खातात। पत्ताकोबी तुम्हाला दर आठवड्याला लागेल, गाजर पण दर आठवड्याला लागेल, शिमला पण। आता इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतले, ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते। सर्व भाज्या छानपैकी मिक्स झाल्यात। आता इथे 10 ते 15 मिनिटासाठी झाकण देते आणि साईडला पॅन मध्ये थोडंसं तेल ओतून घेते आणि त्यामध्ये आपण जे पनीर कट केलेलं आहे ते आपण तळून घेणार आहोत। तळून म्हणजे थोड्या तेलात परतून घेणार आहोत। आता हे पनीर व्यवस्थित परतून घेतलं ना छान लागतं। पनीर ताजं जर असेल ना तेलामध्ये अजिबात चिटकत नाही। आता यामध्ये पनीरवर मी लाल तिखट, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून घेणार आहे। सर्व व्यवस्थित टाकून घेतले। आता हे पनीर सर्व व्यवस्थित परतून घेऊया। आता इथे पनीर माझं खाली चिटकत आहे, कारण की 1 दिवस आधी पनीर आणलं होतं, त्यामुळे थोडंसं चिटकलं होतं पनीर। पण तुमचं जर ताजं पनीर असेल तर अजिबात कढईला चिटकणार नाही। तरी पण चिटकलं तरी काही हरकत नाही, व्यवस्थित पनीर तळूनच घ्यायचं, म्हणजे छान लागतं पनीर रोल मध्ये। आता तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर असं पनीर तयार झालेलं आहे। आता आपल्या भाज्या पण शिजत आलेल्या आहेत। आता हे सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्यामध्ये आपलं जे पनीर आहे ते पण टाकून घेणार आहे मी। त्याआधी आपण इथे सर्व पनीर टाकून घेऊया। आता यामध्ये मी सर्व पनीर टाकून घेते, सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर असा कलर आलेला आहे, म्हणजे जसं झेंड्याचा कलर असतो व्हाईट, ग्रीन आणि ऑरेंज कलर, असा आपला भाजीचा कलर दिसत आहे। आता इथे मी 1 ते 1.5 चमचा सोया सॉस टाकून घेतलेला आहे, ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते। परत नंतर 2-3 सॉसेस टाकून घ्यायचे। सॉस नसेल तरी पण चालतं, पण माझ्याकडे आहेत अवेलेबल सॉस म्हणून मी टाकून घेते। आता हे 1 चमचा चिल्ली सॉस टाकून घेतला, 1 चमचा रेड चिल्ली सॉस टाकून घेतला आणि आता मी टोमॅटो केचप पण टाकून घेणार आहे। टोमॅटो केचप 1 चमचा टाकून घेते। सर्व इथे सॉस मी 1 ते 1.5 चमचा वापरलेले आहेत। तुम्ही यामध्ये सॉसेस मध्ये कमी जास्ती करू शकता, म्हणजे आपल्या टेस्ट नुसार।
पण मी एवढे सॉस टाकलेत ते भरपूर झाले होते, मस्त टेस्ट आली होती. आता यामध्ये मी आपला जो फ्राईड मसाला असतो ना, शेजवान फ्राईड मसाला भाताचा, तो मी टाकून घेतलेला आहे. आता इथे थोडंसं तिखट पण टाकून घेतलंय चवीनुसार. तुम्हाला तिखट आवडत नसेल तर नका टाकू. आता इथे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते. आपल्या छानपैकी पनीर रोलची भाजी तयार होत आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता थोडा वेळ अशीच परतून घ्यायची. अशा प्रकारे तुम्ही पनीर केला तर तुम्हाला ग्रेव्हीचं टेन्शन नाही आणि ही भाजी पटकन होते. जर तुम्ही रूमवर राहत असाल तर तुम्ही ही भाजी पटकन करून खाऊ शकता. मी असं का म्हणाले, कारण की रूमवर बघा मिक्सर नसतं, तर आपल्याला पनीर जर खाऊ वाटलं तर पटकन अशा प्रकारची भाजी करून खाऊ शकतो आपण. त्यामुळे आपल्याला ही भाजी पटकन जमते पण आणि ग्रेव्हीची पण गरज लागत नाही. आता आपली भाजी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे. इथे मी मस्तपैकी रोल करणार आहे. त्यासाठी मी थोडीशी शेजवान चटणी घेतली, चपातीला पूर्णपणे लावते. आता त्यावर मस्तपैकी पनीरची भाजी टाकूया आणि मस्तपैकी रोल करूया. तर अशा प्रकारे आपली ज्युसी आणि टेस्टी भाजी तयार झालेली होती आणि मुलांनी पण खूप आवडीने खाल्ली. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. आणि अर्चना लाईफस्टाईल या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा, कारण तुम्ही सबस्क्राईब केल्यानं मला मस्तपैकी आणखीन व्हिडिओ सुचतात आणि छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येते. आता तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे, एकदम छान. म्हणजे बाहेर जो आपण पनीर रोल खातो ना, त्यापेक्षा ही घरची भाजी करून बघा. एकदम बाहेरच्या पेक्षा पण घरची भाजी टेस्टी होते आणि हेल्दी पण होते.